नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी अमित भोट तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, मी पुन्हा एकदा मुंबईच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला आलो. तर चला तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा. मित्रांनो, सर्वप्रथम मी करी रोडला आलो आहे. तर करी रोडचा कैवारी आपण पाहूया. मित्रो, असा आहे करी रोडचा कैवारी. खूपच छान होते. मित्रांनो, गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनाला आलो आपण आणि तुम्ही पाहू शकता एक सुंदर असा गेट बनवला त्या लोकांनी. मित्रांनो, एवढं सुंदर गेट आणि जे तोरण लावलं, लाईटिंग एवढी भारी, छानच. मित्रांनो, एवढी गर्दी आहे या ठिकाणी. पाहू शकता तुम्ही, लोक पास घेऊन देवाच्या दर्शनाला जात आहेत. मित्र, जे गणेश गल्ली सार्वजनिक गणेश उत्सव जे काय मंडळ आहे ना, हे फार जुनं आहे आणि दरवर्षी या मैदानामध्ये हे लोक कोणतं ना कोणतं मंदिर बनवतात. तर यावर्षी महाकालचं मंदिर बनवलं आहे आणि खूपच छान सुंदर दिसतं. तुम्ही पाहू शकता. आपण जवळून पाहू. ते शंकर महादेवांची मूर्ती आणि हे आहे महाकालचं मंदिर. समोर पाहू शकता महाकालची मूर्ती. खूपच सुंदर लाइटिंग आणि तोरणसुद्धा खूप छान. मित्र, इथून गेट आहे आतमध्ये मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला. या ठिकाणी महाकालची पालखीसुद्धा त्या लोकांनी दाखवली आहे. मंडळी, पाहू शकता मुंबईचा राजा, गणेश गल्ली सार्वजनिक गणेश उत्सवाचा मुंबईचा राजा. किती छान मूर्ती. तर मूर्तिकार सतीश वालिवडेकर आणि संजय वालिवडेकर यांनी खूपच छान मूर्ती साकारली आहे. तर मंडळी, या ठिकाणी आहे ना, भाविकांसाठी मनोरंजनाचे खेळ आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बंदुकीनं फुगे फोडायचे. त्याचबरोबर इकडे एक हा नवीन गेम आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी सुद्धा गेम्स आहेत आणि काही शॉप्स आहेत. इकडे कपड्यांची दुकानं आहेत, आईस्क्रीमचं शॉप आहे, अलग अलग दुकानं आहेत. या ठिकाणी लहान मुलांचं खावं आहे. खूप सारी दुकानं आहेत.
मित्रांनो, गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन झालं. आता आपण हिराणीचा राजा पाहणार आहोत. खूप छान प्रकारे मकर सजवला, डेकोरेशन खूप छान केलं आहे, पाहू शकता मारुती राया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, हिराणीच्या राजाचं दर्शन झालं. आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, त्यापुढे आहे ना लालबागचा राजा, पण आपण दर्शनाला तर नाही जाणार कारण खूप गर्दी असते, टाईम तेवढा नाही आहे आपल्याकडे. पण बाहेरून आपण गेट कशा पद्धतीने बांधला आहे, डेकोरेशन कसं आहे, जर आपण बाहेर बघूया. आपण खूपच छान डेकोरेशन मित्र. आणि काय आहे ना की हे मंडळं खूप मोठी आहेत, त्याच्यामुळं खर्च पण तसाच होतो. खूपच सुंदर, दरवर्षी हे डेकोरेशन असं असतं. मित्रांनो, आता आपण तेजूकायाचा गणपती पाहायला आलो आहे. तेजूकाया मित्रांनो, तेजूकायाचा गणपती पाहायला आपण आता चिंचपोकळीचा चिंतामणी पाहायला जाऊया. मित्रांनो, एवढी लाईन आहे या ठिकाणी, मला वाटत नाही की दर्शन मिळेल, पण ठीक आहे, प्रयत्न करू आपण जवळ जाऊन. खूप मोठी लाईन आहे, खूप पाहू शकता. तर मित्रांनो, चिंचपोकळीचा चिंतामणी मला दाखवता नाही आला. त्याचं कारण म्हणजे एवढी मोठी लाईन आहे आणि माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, आणि म्हणून मी चिंचपोकळीचा चिंतामणी दाखवू शकलो नाही समक्ष. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला करिरोडचा कैवारी, त्याचबरोबर मुंबईचा राजा तेजूकाया आणि चिंचपोकळीचा चिंतामणी दाखवता नाही आला. त्याचं कारण खूप गर्दी होती आणि माझ्याकडे वेळ खूप कमी होता, आणि म्हणून मी चिंचपोकळीच्या राजाचं दर्शन मला देता नाही आलं. ठीक आहे, आपण नेक्स्ट टाईम येऊ. मित्र, असा होता आजचा ब्लॉग. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉन दाबा. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.